हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा इथे पूर्ण फणस कापायची एकदम सगळी तयारी चालू आहे आणि कापा फणस आहे, सकाळच कापायला घेतलेलं आणि खूप छान लागतो फणस आणि पचतोसुद्धा सकाळचा. त्याच्यामुळे ना कापा फणस वगैरे आहे ना सकाळचा वगैरे कापायचा. तर आता कसं आहे माहिती आहे, कोकणामध्ये देवाणघेवाण ही जोरात होते, कारण की प्रत्येकाकडे काय ना काहीतरी पिकतं, त्यातलंच आपल्याला देतं, कारण की तेवढे आपले चांगले संबंध असतात. आणि ह्या दिवसांमध्ये तर आपल्याकडे फणस असतील, काजू असतील, आंबे असतील, हे सगळं देवाणघेवाण होत असते. तर आपल्याला सुद्धा फणस हा आलेला आहे आणि ते बघा मस्त कापा फणस आहे, खूप चांगला आहे, गावठी आहे. आणि कापा फणस जर तुम्हाला खायचा असेल तर सकाळचा खायचा, असं म्हणतात की चांगला पचतो आणि पाणी वगैरे जास्ती प्यायचं नसतं याच्यावरती. आता बघा मी ते चीक पूर्ण काढायला घेतला आणि त्याच्यानंतर यातले जे गरे आहेत ना ते काढायचे आहेत. आता तसं बघायला गेलं तर गरे हे छोटे आहेत, अगदीच काय मोठे नाही आहेत, पण छान लागतो हा पण फणस कापा वगैरे. तर ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आपण फणस आपल्या घरामध्ये वगैरे येत असतात. तर सकाळच म्हटलं चला आपण पण कापूया आणि मस्तपैकी सकाळ सकाळच छानपैकी फणसाचा आस्वाद घेऊया. तर बघा आता याचे 2 तुकडे तर झालेत करून. अटला वगैरे आपण काही टाकून नाही देणार आहोत, अटला वगैरे आपण वापरणार आहोत. अटलवणी वगैरे करतात त्याच्यामध्ये, मच्छी वगैरे करतात त्याच्यामध्ये पण टाकू शकतो, किंवा आपण अशाही उकडवून मस्त लागतात अटला. आणि आत्ताच्या अटला छान तयार आहेत, एकदम जून आहेत. तर ते आपण करणार आहोत. आता इथे मी सगळा चीक पुसून घेतला. त्याच्यानंतर आता आपण छोटे छोटे तुकडे करणार आहोत आणि गरे काढायला घेणार आहोत. मेन म्हणजे जी पाव असते ना गऱ्याची ती काढायची. जी पाव गऱ्याची काढली की कसे गरे जे असतात ते सुटतात, त्याच्यामुळे तिथे पहिले बघा चीक बघा खूप आहे फणसाला. बरक्याला पण तेवढंच असतं, पण कापायला पण चीक तेवढंच असतं. तर इथे 2 तुकडे तर करून झालेले आहेत, मम्मीने 2 तुकडे केले आहेत. आता दुसरे की ह्याच्या फोडी करून करून पाव काढून वरचे जे काही आतले जे गर आहेत ते आपण काढणार आहोत. आता हे जे फणस आहेत ना कापे फणस, ते सुकवले सुद्धा जातात, ते पण छान लागतात सुकवून. आता पण करतात काही जण लोक, पण आधी खूप करायचे. जे कापे फणस असतात ना ते कापून उन्हामध्ये सुकवायचे, खूप चांगले लागतात. आणि बरक्या फणसाचे साठे सुद्धा केले जातात, अजून पण बरक्या फणसाचे साठे केले जातात. विकतसुद्धा विकायला वगैरे पण तुम्ही बघू शकता, आंबापोळी आणि ते वगैरे असतात. तर आपण सकाळच घेतलं आहे फणस कापायला. तर इथे बघा पाव वगैरे काढायचं काम चालू आहे आणि थोडे गरेसुद्धा आपले काढून झालेले आहेत. आणि मेन म्हणजे हाताला चीक वगैरे लागतो, त्याच्यामुळे तेल वगैरे लावून घ्यायचं. तर अशी सगळी सकाळ छानपैकी आपली फणस काढण्यामध्ये गेलेली आहे. हे बघा छोटे छोटे फणस आहेत, पण रसाळ आहेत आणि खूप छान गोड पण आहेत. तर हे जे खाली अटला वगैरे आहेत ते आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर हे जे काही चारकंड वगैरे याला चारकंड बोलतात, तर ते आपण टाकून देणार आहोत. कारण की आता आपल्याकडे गुरं वगैरे एवढी नाही, तर मग पहिले कसे लोक करायचे, गुरांना वगैरे घालायचे. काप्याचं असलं तरी, किंवा बरख्याचं जरी चारकंड असलं तरी. तर असे बघा असे फोडी केल्या जातात आणि त्याच्यानंतर मधला जो काही पाव असतो तो काढला जातो. तर हे बघा खूप छान होता फणस. तो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशी सकाळ सकाळ मस्तपैकी सुरुवात झाली होती आमची फणसापासूनच. तर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर इथे बघा गरे काढून झालेले आहेत. अटला वगैरे आपण नंतर जे काही आहेत ते साईडला वगैरे करणार. तर ह्या ज्या अटल्या त्या बघा दिसायला कशा ब्राऊन दिसतात, त्याच्यामुळे ह्या तयार आहेत. पांढरा दिसला की समजून जायचं की फणस खूपच कोवळा आहे. आणि या दिवसांमध्ये ना कच्च्या फणसाचे पण गरे वगैरे तळतात, तर त्याचे पण व्हिडिओज लवकर येतील. तर आता हे पिकलेले फणसाचे आहेत. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ते बघा मस्तपैकी आपले गरे छानपैकी काढून झाले.